प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच। स्त्री संरक्षण कायद्याने महिलांना संरक्षण मिळालं असलं तरी अनेक वेळा या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचं पाहायला मिळतं। बहुतेक वेळा पुरुषांना याचा त्रास सहन करावा लागत असल्यानं औरंगाबादेत अनोखी पूजा करण्यात आली। पुरुषांच्या तक्रारी हवनकुंडात स्वाहा करून कायद्यात बदल करण्याची मागणी पत्नी पीडित संघटनेने केली आहे। कावळ्यासमोर बसून ही पुरुष मंडळी आपल्या व्यथा मांडतायत। आता हा काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। मात्र हे सर्व पुरुष पत्नी पीडित आहेत आणि आपल्या पत्नीपासून मुक्ती मिळावी यासाठी या पुरुषांनी चक्क होम हवन केलंय। आपली पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास एका कागदावर लिहून त्याचं वाचन कावळ्यासमोर करून तो कागद हवन कुंडात स्वाहा केला जातो। आता हा कावळा कशासाठी? तर महिलांच्या कायद्यासमोर पुरुषांचं काहीच ऐकलं जात नाही, त्यामुळे कावळ्यालाच दैवत मानून ही पूजा केली जाते। आज जर बघितलं आपण तर कायद्यामध्ये आणि घटनेमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही का तुम्ही लिंगभेद करा, आणि आपल्या ठिकाणी जर आपण बघतो तर सर्रास आज सगळ्या ठिकाणी लिंगभेद केला जात आहे। आणि लिंगभेद केल्यामुळं आज पुरुषावर दिवसेंदिवस अन्याय वाढत चालला आहे आणि इतका अन्याय सहन झाला नाही तर पुरुषाची आत्महत्या वाढत जात आहे। आणि एक दिवस असे येईल का पुरुष जसे महिला संपत कमी होत गेला तसे आज पुरुष संपायची वेळ आली आहे। म्हणून सरकारने याच्यावर एकदम विचार करावा। महिलांसाठी अनेक कायदे झाले आणि त्यामुळे महिलांना संरक्षण तर मिळालं, मात्र याच कायद्याचा आधार घेऊन अनेक महिला पती आणि सासरच्या मंडळींचा छळ करतायत। त्यामुळे अनेक कुटुंब त्रस्त झाली आहेत। अशा पीडित पुरुषांसाठी आता औरंगाबादमध्ये हे अनोखं पीडित पुरुष आश्रम तयार करण्यात आलंय। या आश्रमात पीडित पुरुषांना कायदेशीर मदत देऊन धीर दिला जातो। जर महिलांनी तक्रार केली की तिच्या सगळ्या घरादाराच्या विरुद्ध पुरुषाच्या घरादाराविरुद्ध सगळ्या नातेवाईक ते बाहेरच्या देशात जरी असले तरी त्यांचे नावं टाकले जातात। आणि पुरुषावर जर त्या नवऱ्यावर हल्ला जरी त्या बाहेरच्या घरच्या लोकांनी केला असेल तर त्याची दखल घेतल्या जात नाही, त्याला न्याय मिळत नाही। याच्यासाठी कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे। महिलांना कायद्यानं दिलेलं संरक्षण योग्य असलं तरी या कायद्याने अनेक पुरुषांची पिळवणूक केली जाते। त्यामुळे महिलांबरोबर पुरुषांसाठी संरक्षण कायदा तयार करण्याची मागणी पती पीडित संघटनेनं केली आहे। तर देशामध्ये सगळीकडेच पुरुषांच्यावरती इतकं अत्याचार होत आहेत, भयंकर अत्याचार होत आहेत। पुरुष जो पती आहेत त्याचं तर सोडून टाका, त्याचे आई वडील वय झालेले असतात त्याच्यावरती केस रजिस्टर करतात, त्यांच्या बहिणीवरती केस रजिस्टर करतात। ज्या महिलांचं लग्न नाही झाले त्यांच्यावरती केस, ज्यांचे लग्न झाले त्यांच्यावरती केस। तसं झाल्यामुळे ज्यांचे लग्न झाले त्यांचे कुटुंब व्यवहार त्यांची उद्ध्वस्त होत आहे, ज्यांचे लग्न नाही झाले त्यांचे लग्न होईना झालेत। देशात स्त्री पुरुष समानता आहे असं म्हटलं जातं, मात्र कायद्यात महिलांचं ऐकलं जातं पण पुरुषांचं नाही। त्यामुळे ही संघटना आता देशभर पत्नी पीडित पुरुषांसाठी काम करत आहे। या संघटनेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरातमधून देखील अनेक पीडित या संघटनेचे सदस्य झाले असून पुरुषांना देखील समान हक्क मिळेपर्यंत ही लढाई लढणार असल्याचा निर्धार संघटनेच्या सदस्यांनी केलाय। आता या पीडित पुरुषांना या लढाईत यश मिळेल का हे येणारा काळच सांगेल। मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद। प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच।